नमस्कार, मी गोळे मॅडम श्री वक्रतुंड अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स या विषयातील रूल्स ऑफ इंटिजर्स हा पॉइंट। याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल्स पाहिलेले आहेत। आता या व्हिडिओजमध्ये आपण मल्टिप्लिकेशनचे रूल्स पाहणार आहोत। तर आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या रूल्समध्ये काय पाहिलं आहे की कुठे ॲडिशन केली जाते, कुठे सबट्रॅक्शन केली जाते आणि आन्सरला साइन कुठलं दिलं जात होतं। आता त्या व्हिडिओजमध्ये म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या रूल्समध्ये नेहमी ग्रेटेस्ट नंबरचं साइन आन्सरला दिलं जात होतं, पण आता मल्टिप्लिकेशनच्या रूल्समध्ये तसं होत नाही। मल्टिप्लिकेशनच्या रूल्समध्ये साइन पाहिलं जातं, ग्रेटेस्ट नंबर पाहिला जात नाही। आता बघा आता मी तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशनचे रूल्स एक्सप्लेन करणार आहेत। आता बघा फर्स्ट रूल काय सांगतो, बोथ साईडला जर प्लस प्लस साइन असेल तर आन्सरला साइन प्लसचं जातं, बोथ साईडला मायनस मायनसचं साइन असेल तरीही आन्सरला साइन प्लसचं जातं। पण जर अपोजिट साइन्स असतील प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर आन्सरला साइन मायनसचं जातं। याचे काही एक्झाम्पल आता बघा। फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतं, जर बोथ साईडला प्लस प्लस साइन असेल तर आन्सरला साइन प्लसचं जातं। आता बघा मल्टिप्लिकेशनच्या रूल्समध्ये मल्टिप्लिकेशनच केलं जातं, 4 5 जा 20। आता बघा इथे बोथ साईडला प्लस प्लस साइन आहे तर आन्सरला पण कोणतं साइन गेलेलं आहे, प्लसचं। सेकंड रूल काय सांगतो, बोथ साईडला मायनस मायनसचं साइन असेल तर आन्सरला पण साइन प्लसचं जातं। आता बघा इथे -2 आहे इथं -6 आहे, 6 2 जा 12। आता इथे बघा बोथ साईडला मायनस मायनस साइन आहे तर आन्सरला प्लस साइन जाणार आहे। थर्ड रूल काय सांगतो की बोथ साईडला अपोजिट साइन्स असतील म्हणजे एकीकडे प्लस एकीकडे मायनस तर तिथे काय की आन्सरला साइन कोणतं जातं, मायनसचं साइन जातं। आता 3 5 जा 15 आणि बघा इथे एकीकडे मायनस साइन आहे एकीकडे प्लसचं साइन आहे तर आन्सरला साइन कोणतं जाणार आहे, मायनसचं साइन जाणार आहे। आता फोर्थ रूल काय सांगतो, अपोजिट साइन्स बोथ साईडला अपोजिट साइन्स असतील तर तिथे आन्सरला साइन मायनसचं जाणार आहे। 6 7 2 जा 14। आता इथे अपोजिट साइन्स असल्यामुळे आन्सरला साइन मायनसचं जाणार आहे। हे आहेत मल्टिप्लिकेशनचे रूल्स।